मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, आज सॅटर्डे आहे आणि छान असं मस्तपैकी पटकन आवरून झालं आहे, कारण सकाळी आजसुद्धा लवकर उठली होती आणि त्यानंतर खाली वॉकला वगैरे गेली. आणि खरं तर आहे ना, सकाळी सकाळी वॉक करून आल्यानंतर आहे ना खूप फ्रेश वाटतं. भरपूर दिवस या गोष्टींची टाळाटाळ होत होती की वॉकला जाणं किंवा एक्सरसाइज करणं ह्या गोष्टी होत नव्हत्या. पण मग आता मागच्या 8-1 दिवसापासून सवय लागलेली स्वतःला या चांगल्या गोष्टींची आणि आय होप की ही सवय कंटिन्यू राहील असं. तर छान आता असं माझं आवरून झालं आहे आणि मस्त सनलाईट येतो आहे. सो छान वाटतंय आणि आवरून वगैरे पण फ्रेश वाटतंय. आता मस्तपैकी मी देवपूजा वगैरे केली आणि खरं तर आज जेव्हा मी खाली वॉकला गेली होती ना, तेव्हाच मी तिकडून येताना जी काही फुलं होती ना ती घेऊन आली होती. खरं तर चुकीचं आहे असं फुलं वगैरे तोडून आणणं, पण भरपूर दिवस म्हणजे मी जेव्हाही जायचे ना त्यावेळी ते फुलं बघायचे नाही. असं वाटायचं की स्वतःसाठी तर नाही, पण एक देवाऱ्यात ठेवण्यासाठी न्यावी असं वाटत होतं भरपूर दिवसापासून. पण मग आज एकटीच गेली होती, हे नव्हते मला टोकायला की नको घेऊ किंवा हे तोडणं चुकीचं आहे असं सांगायला ते नव्हते, म्हणून मग मी एकटी गेली होती. तर पटकन जे काही थोडीशीच 2-4 फुलं वगैरे मी घेऊन आली होती घालून आणि ती सुद्धा देवाऱ्यात ठेवली आहे. तर खरं छान वाटतं, म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर आहे ना फुलं असली ना तर देवारा अजून उठून दिसतो. आणि ठीक आहे, आता मस्तपैकी इकडे पूजा वगैरे झाली आहे, मी अजून इथेच बसलेली आहे. सो विचार केला की छान छान मूड आहे, दिवस मस्त आहे, सो ब्लॉग स्टार्ट करू आणि आज दिवसभरात होणाऱ्या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करू. तर आता जे काही आहे ते माझं आवरून झालं आहे आणि आता सॅटर्डे असल्यामुळे बऱ्यापैकी थोडं निवांत चालू आहे, पण घरातली ऑलमोस्ट माझी सगळी कामं झाली आहेत. त्यानंतर अंघोळ वगैरेच्या काही माझ्या गोष्टी होत्या रुटीनच्या, त्या सगळ्या झालेल्या आहेत. सो आता स्वयंपाकात काय बनवावं ते अजून काही डिसाईड नाही केलेलं आहे, पण मग आता पुढे जशा काही गोष्टी होतील त्याही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. आणि खरं तर आहे ना भरपूर वेळा असं होतं की म्हणजे जे काही गोष्टी असतात त्या होऊन जातात आणि त्यानंतर माझ्या लक्षात येतं की अरे यार ब्लॉग स्टार्ट करायला पाहिजे होता किंवा ह्या गोष्टी शूट करायला पाहिजे होत्या. पण भरपूर वेळा त्या गोष्टी मिस होऊन जातात माझ्याकडून आणि मग नंतर असं होतं की अरे आता मी काय शूट करू किंवा कुठल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू. पण मग ठीक आहे, जशा गोष्टी फ्लोमध्ये होत असतात त्या मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. सो तुम्हीसुद्धा व्हिडिओंना छान छान कमेंट करत जा किंवा आपले व्हिडिओ शेअर करत जा. तर ठीक आहे, आता दिवसाला सुरुवात झाली आहे, अजून पुढे काय काय गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. तर ठीक आहे, छान अशी देवपूजा झाल्यानंतर नाश्ता वगैरे झाला, चहा घेतला आरामात बसून. आज खरं तर आहे ना सॅटर्डे संडे हे 2च दिवस असतात की ज्यावेळेस माणूस निवांत बसून थोडं चहा घेऊ शकते किंवा काही बाकी गोष्टी करू शकते. सो ठीक आहे, आता चहा नाश्ता झाल्यानंतर इकडे जे काही कपडे आहेत त्यांचे मी आता फोल्ड वगैरे करते. त्यानंतर जे प्रेसचे कपडे आहेत ते एका वेगळ्या बॅगमध्ये ठेवते आणि नंतर जे काही आपले डेली रुटीनचे किंवा जे काही आपले डेली वेअरचे कपडे आहेत ते सुद्धा व्यवस्थित जागेवर ठेवते. खरं तर काल परवाच मी कपाट ऑर्गनाईज केलेलं आहे, म्हणून आता थोडे दिवस ते 8-1 दिवस तरी ते सगळं व्यवस्थित जागच्या जागी गोष्टी जात जातील. पण मग पुढे परत जसजसे दिवस जातील ना तसं ते गोष्टी इकडच्या गोष्ट तिकडे व्हायला सुरुवात होऊन जाणार आहे. पण ठीक आहे, ॲटलिस्ट एवढे 8-10 दिवस तरी, जेवढे दिवस की नाही कालच आवरलेलं किंवा परवाच आवरलेलं ह्या विचाराने गोष्टी आता तरी व्यवस्थित ठेवते जागेवर आणि त्यानंतर बघू अजून पुढे काय होतं ते. सो ठीक आहे फ्रेंड्स, दिवसभर सॅटर्डे असल्यामुळे मी काही शूट केलं आणि बऱ्यापैकी आराम वगैरे केला दुपारी. आणि त्यानंतर मग आता विचार केला की संध्याकाळी स्वयंपाक बनवायची वेळ झाली होती. सो ब्लॉग स्टार्ट करू आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करू. सो आज मस्तपैकी सॅटर्डे आहे, सो आता रात्री फिश करी बनवण्याचा बेत आहे. खरं तर आहे ना मी जे काही सीलन फिशची पूर्ण थाळी जी आहे ना, तर मी आधी फूड ब्लॉग अपलोड करत होती, म्हणून मी ती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याच्यात मी फ्राय, करी, राईस, भाकरी वगैरे असं पूर्ण थाली बनवली होती फिशची. तर तुम्हाला जर ते हवं असेल तर मी तीसुद्धा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल आपल्या. आणि जर तुम्ही माझ्या आधीचे फूड व्लॉगचे व्हिडिओज बघितले नसेल किंवा फूड रेसिपीजचे व्लॉग्स बघितले नसेल तर ते सुद्धा जाऊन एक वेळा चेकआउट करा. आणि जे काही आपल्या डेली रुटीनचे व्लॉग्स आहेत ते तर आता रिसेंटली मी अपलोडच करते.
त्यानंतर आता फिश करी बनवण्यासाठी इकडे जे काही बेसिक्स मसाले वगैरे असतात किंवा वाटण असतं, वाटण ॲज सच असं काही नाही, पण जे काही आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट असते ती बनवून घेतली. त्यानंतर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की मी भाजीमध्ये आळण, मोस्टली नॉनव्हेजच्या भाजीत तरी आळण मी बाजरीच्या पिठाचंच घालते, छान भाजी येते त्याची. तर ते वगैरे बनवून मी तेलात मस्त आधी फ्राय करून घेतलं बाजरीचं पीठ. त्यानंतर जे काही आपलं वाटण होतं आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट ती टाकली. त्यानंतर अगदी बेसिक्स घरचे मसाले असतात, मी बाहेरचे कुठलेही मसाले वापरत नाही कुठलाच पदार्थ बनवण्यासाठी. सो घरचे जे काही बेसिक मसाले आहेत ते टाकले. त्यानंतर छान परतून घेतले आणि म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती थिक हवी आहे किंवा तिची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी टाकून घेऊ शकता. आता फिश आणल्यानंतर ते साफ केले आणि त्यानंतर त्याच्यावर मीठ टाकून ठेवलं होतं. आता माशांची भाजीला उकळी आली की त्यानंतर आपण त्याच्यात फिश ॲड करत असतो. सो आता मस्तपैकी भाजीला उकळी आली आहे आणि त्यानंतर मी इकडे जे काही आपले फिश होते ते सुद्धा ॲड करून दिले. आता मी फिश करीसोबत आहे ना चपाती किंवा भाकरी असं काहीच बनवणार नाही. फिश करीसोबत आम्हाला फक्त दोघांनाही भातच खायला आवडतो. सो मी इकडे जे काही आपला प्लेन राईस असतो व्हाईट राईस तो बनवून घेतलेला आहे. आणि जे काही फिश असतात ते मे बी काही वेळेस आहे ना ऑइली पण असतात. सो मी भाजीत आहे ना तेल कमी प्रमाणातच टाकलं आहे, अगदी मसाले परतवले जातील इतक्याच प्रमाणात, कारण काही वेळेस आहे ना माशांचं सुद्धा तेल सुटतं भाजीला, म्हणून अगदीच सुरुवातीलाच जास्त तेल टाकायचं नाही किंवा खूप तेलकट भाजी जरी नसली ना माशांची तरी चालतं, कारण ऑलरेडी माशांमध्ये थोड्या प्रमाणात तरी हे ऑइल असतंच. म्हणून मी इकडे भाजी करताना तेल अगदी कमी प्रमाणात टाकलं आहे आणि जे काही आहे तरी तुम्ही बघू शकता छान अशी तर्री आली आहे भाजीला. आता इकडे स्वयंपाक वगैरे झाला आणि निवांत सॅटर्डे संडे 2च दिवस असतात की ज्यावेळी पूर्णपणे टी व्ही समोर बसून जेवणाचा आरामात आस्वाद घेता येतो. सो आता स्वयंपाक झाला आहे, छान असं दोघांनासुद्धा ताट वाढून घेतलं आहे. आता आम्ही जेवण करतो आणि त्यानंतर खरं तर मी पुढे काहीच शूट केलं नाही, म्हणून आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. सो यस, तुम्हाला आपल्या आजच्या व्लॉगमध्ये कुठली गोष्ट जास्त आवडली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.